चला तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्या समोर पुन्हा मांडत आहोत, ज्याचं नाव आहे नफा तोटा, त्याला प्रॉफिट आणि लॉस म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. जो 5वी आणि 8वीच्या किंवा इतरत्र स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थी काही प्रश्न सोडवत असताना कन्फ्यूज होतात. जसे की फॉर्म्युला वापरून बराच वेळ लावण्याची शक्यता असते. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत कमी वेळेमध्ये किंवा शॉर्टकट ट्रिक्सने आपल्याला नफा तोटाचे एक्झाम्पल्स कशी सोडवायची त्याचं एक नमुना उदाहरणे मी आपल्या समोर घेऊन आलो आहोत. जर एखाद्या वस्तूवरती आपल्याला नफा होत असेल, तर त्यावेळेस आपण प्लस करतो, आणि जर एखाद्या वस्तूवरती जर तोटा होत असेल तर आपण त्याला मायनस करत असतो. समजा प्रत्येक वेळेला जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला कन्सिडर करायची ती व्हॅल्यू म्हणजे 100 जर कन्सिडर केली, त्याच्यावरती जर 20% आपल्याला बेनिफिट झाला, तर मग आपण 100 रुपयाची वस्तूवरती 120 रुपये आपल्याला मिळाले असं आपण कन्सिडर करतो. तर त्या संदर्भाचे काही उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर मी सादर करत आहे. एका 500 रुपयाच्या छापील वस्तूवरती जर 28% सूट दिल्यास तरी सुद्धा त्या दुकानदारास 20% नफा होतो किंवा फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर चला पाहूया. वस्तूची खरेदी किंमत म्हणजे वस्तूवरती छापलेली किंमत किती आहे? 500 रुपये. त्या वस्तूवरती सूट किती प्रमाणात दिलेली आहे? 28%. मी आत्ताच कन्सिडर केलं, जर एखाद्या वस्तूला आपण जर 100 ग्राह्य धरली किंमत, तर त्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने शोधता येतो. पहा, 100 रुपयावरती जर 28% सूट दिली म्हणजे 100 मायनस 28, आणि त्याच्या खाली तरी सुद्धा त्या दुकानदारात 20% बेनिफिट होतो, म्हणजे फायदा होतो. म्हणजे 100वरती परत 20% त्याला फायदा झाला. मग त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल किंवा त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? तर पहा, 500 रुपये ही छापील किंमत असते, जनरली आपण त्याला प्रिंटेड प्राइस म्हणतो. त्याच्यावरती 28% त्याला सूट दिली, त्याचा अर्थ 72 रुपयाला ती वस्तू कस्टमरला देऊन टाकली, तरी सुद्धा त्या दुकानदारास 20% बेनिफिट होतो. म्हणजे साधारणतः ती वस्तूची किंमत होऊन जाते 120 रुपये. तर त्यामध्ये 0 जर कॅन्सल केला, 12 1 12, 12 सकम 72, 6 पंचे 30, म्हणजे साधारणतः त्या वस्तूची खरेदी किंमत असेल 300 रुपये. म्हणजे त्या दुकानदाराची खरेदी किंमत 300 रुपये असेल, त्यानं कस्टमरला जो बेनिफिट्स दिला स्टील त्याच्यावरती सुद्धा त्याला काहीतरी सूट देऊन सुद्धा त्याच्यावरती बेनिफिट जर झाला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती असेल? 300 रुपये. याचप्रमाणे एक दुसरं एक्झाम्पल्स मी आपल्या समोर एक्सप्लेन करतो. जर छापील किंमत 800 रुपये असेल, त्याच्यावरती सूट जर 25% देण्यात आली, तरी सुद्धा ग्राहकाला म्हणजे त्या दुकानदाराला नफा किती पर्सेंट होतो? 35% होत असेल, तर त्याची खरेदी किंमत किती? चला हेच एक्झाम्पल्स परत एकदा आपण सोडूया. वस्तूची किंमत किती आहे? छापील किंमत 800 रुपये, त्याच्यावरती 25% सूट, त्याच्यानंतर 100 वजा 25, तरी सुद्धा त्या दुकानदारात 35% फायदा होतो. याचा अर्थ आपण डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालतंय, 100 अधिक 35, म्हणजे साधारणतः 800 गुणिले 25% सूट म्हटल्यानंतर त्या वस्तूची विक्री किंमत झाली 75, तरी सुद्धा त्या दुकानदाराला बेनिफिट्स किती होत असेल? 35%. तो डाऊन साईडला लिहायचा, म्हणजे 135. मग आपण ह्याला सरळ 15ने 15 5 75 आणि 15 9 135. मग पुरा ह्याचा गुणाकार 8 पंचे 40, म्हणजे जवळपास हा 4000 भागिले 9, म्हणजेच त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती असेल? तर 9 चोक 36, 9 चोक 36 परत, आणि 9 चोक 36 आणि असं 9 चोक 36. साधारणतः त्या दुकानदाराला वस्तूची मूळ किंमत पडली असेल 444 रुपये 44 पैसे. अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स वापरून हे गणितं सोडवता येतात. याच पद्धतीचे अजून एक एक्झाम्पल्स आहे. पहा, ए ने बी ला 20% एखादी वस्तू विकली, म्हणजे नफ्याने विकली. बी ने सी ला 10% नफाने विकली. तर सी ने ती वस्तू 924 रुपयाला खरेदी केल्यास त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे? तर पहा, आता वस्तूची खरेदी किंमत किती आहे? ॲक्च्युली ती 924 रुपये खरेदी किंमत. मग वस्तूची खरेदी किंमत जर आपण आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, जर 100 रुपये कन्सिडर केली, तर त्याच्यावरती 20% बेनिफिट होतो, म्हणजे 120 रुपयाला ती वस्तू पडली आपल्याला. आणि त्याच्यानंतर परत बी ने सी ला विकल्यानंतर 10% परत त्याच्यावरती त्याला प्रॉफिट होतो, म्हणजे 100 रुपयावरती अजून 10% प्रॉफिट म्हटल्यानंतर 110, आणि यांची काटाकाटी केल्यानंतर फायनल आन्सर्स मिळतं आपल्याला. हे 2 शून्य कटले, त्याच्यानंतर हे 12ने जर आपण ह्याला भाग दिला, तर 12 1 12, 12 7 84,
84 म्हटल्यानंतर परत किती उरले? 8 उरले आणि 12 सती 84 परत. मग किती उरले? 77 गुणिले 100 भागिले 11. 11 एका 11, 11 सती 77. म्हणजे साधारणतः त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल? तर 700 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने काढता येतो. म्हणजेच ती वस्तू ए ने बीला 20% नफ्याने विकली, बी ने सीला 10% नफ्याने विकली आणि सी ने ती वस्तू 924 रुपयाच खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची मूळ किंमत जर किती असेल तर अशा शॉर्टकट पद्धतीने आपल्याला 700 रुपयाला ती वस्तूची मूळ किंमत आहे असे आपण समजूया. तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण एक एक्झाम्पल्स मी सोडवण्यासाठी दिलेलं आहे. ए ने जर बीला ती 40% नफ्याने विकली, बी ने सीला जर 20% नफ्याने विकली आणि सी ने जर ती वस्तू 672 रुपयाला जर खरेदी केली असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत काय असेल याचं उत्तर मला कमेंट्स बॉक्समध्ये द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.